नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा आढावा. अंगणवाडी सेविकांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. मानधनवाढ व शासकीय दर्जा देण्याची मागणी. जळगावच्या ऐनपूर येथे फैजपूर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. ऐनपूर गावात दारूबंदी करण्याची महिलांची मागणी. लालबाग परळमध्ये फेरीवाला विक्रेता संघाकडून उपोषण. महिन्याभरापासून फेरीवाल्यांना बसू दिलं जात नसल्यानं मराठी फेरीवाले आक्रमक. साताऱ्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी भागातील रस्त्याची चाळण. ठाकरे गटाचं रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन. चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी. रत्नागिरीतील चिपळूणची बाजारपेठ आज कडकडीत बंद. यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. राज्यभरातील 6 पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 4000 विद्यार्थी बेमुदत संपावर. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या विरोधात संप. हत्या करणाऱ्या आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा बुलढाण्यातील शेगाव बार असोसिएशनचा निर्णय. आरोपीचं वकीलपत्र कोणीही दाखल करणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मराठीतून भरलेले अर्ज बाद होणार नाही. बुलढाण्याच्या महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. पुण्याच्या मावळमधील पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार. एकूण 5000 क्युसेक विसर्ग. पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले. धरणातून 59,718 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो. 15 ते 20 दिवसांच्या संततधार पावसाने धरण तुडुंब. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले. 30 सेंटीमीटरने. नदीपात्रात 3257 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. अमरावती शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाची हजेरी. पावसामुळे शेतीच्या आंतरमशागतीची कामं खोळंबली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम. 24 तासात 95 मिलीमीटर पावसाची नोंद. सलग 4थ्या दिवशी पावसाची हजेरी. जुलै महिना संपला तरी जळगाव जिल्ह्यातील 31 गावांना 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा. मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी समस्या कायम. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील गोठणगाव तलावाजवळ रस्ता खचल्यानं मार्गावरील वाहतूक बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं उपविभागीय अधिकाऱ्यांचं आवाहन. भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरका रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरात गेला वाहून. पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. ग्रामस्थांची मागणी. पारधी समाजाला विविध महसूल कागदपत्रांसाठी कराड तहसीलमध्ये विशेष कॅम्पचं आयोजन. रेशन कार्ड, रहिवासी दाखल्यासह इतर 90 महसुली कागदपत्र देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा. वर्धा सोशल फोरमकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मालेगावात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन. नागपूरच्या कळमन्यातील बेला नदीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला स्वतःचा जीव धोक्यात घालून मंडळ अधिकाऱ्याने वाचवलं. मंडळ अधिकारी नौदलातील माजी सैनिक. येवल्यात शिवसैनिकांकडून यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी. शिवसैनिकांकडून नायब तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. धाराशिवच्या पाडोळी गावात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळला मृत बेडूक. प्रीमिक्स आहार पाकिटात बेडूक आढळल्यानं खळबळ. अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण. 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह. जिल्हा सामान्य रुग्णालयात 7 रोगाचे रुग्ण वाढले. चंद्रपुरातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची दयनीय अवस्था. डेंग्यू रुग्ण झालेले निवासी डॉक्टर्स आणि त्यांचं वसतिगृह वाऱ्यावर. अधिष्ठाता कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. भाईंदरच्या उत्तन परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परिसरातील साचलेल्या पाण्यामुळे भात शेतीचं नुकसान. आरोग्याचाही धोका वाढला. लातूरमध्ये पशुवैद्यकांचं आंदोलन. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी रद्द करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात ज्वलनशील पदार्थामुळे शिवपिंडीवरच उडाला भडका. भडका उडाल्यामुळे 2 ते 3 भाविक भाजले.
जळगावमधील मंगळ ग्रह मंदिर आणि मुक्ताई मंदिराचा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करण्याची विश्वासांसह भाविकांकडून मागणी। अमळनेरमध्ये स्वयंभू मूर्ती असलेलं जगातलं एकमेव मंगळ ग्रह मंदिर।